नमस्कार, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या भागात आपण क्रोशाचे सनफ्लॉवर ग्रॅनी स्क्वेअर कसे बनवायचे ते पाहणार आहे। त्यासाठी इथे मी 4 प्लाय कॉटन थ्रेड वापरत आहे। या ठिकाणी आपल्याला डार्क ब्राऊन, त्यानंतर क्रीम कलर आणि मँगो कलर हे 3 कलर वापरायचे आहेत। इथे मी 2 mm क्रोशे हुक वापरत आहे। सर्वप्रथम डार्क ब्राऊनच्या थ्रेडची आपल्याला स्लिप नॉट घालायची। यानंतर 4 चेन बनवून आपण रिंग तयार करून घेणार आहे। रिंग तयार करण्यासाठी आपल्याला पहिल्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालायचे आणि यानंतर आता आपण फर्स्ट राउंड विणायला घेणार आहे। त्यासाठी सुरुवातीला 2 चेन विणायचे। हा आपला पहिला हाफ डबल क्रोशे असणार आहे। आता या रिंग मध्ये आपल्याला एकूण 11 हाफ डबल क्रोशे विणायचे। सुरुवातीच्या 2 चेन आणि 11 हाफ डबल क्रोशे असे आपण इथे 12 हाफ डबल क्रोशे विणलेले आहेत। आता आपल्याला पहिल्या स्टिच मध्ये स्लिप स्टिच घालून हा राउंड क्लोज करून घ्यायचा आहे। आता इथे एक चेन विणून हा थ्रेड कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला शेवटच्या स्टिच मधून मँगो कलरच्या थ्रेडची स्लिप नॉट आहे ती अशा पद्धतीने ओढून घ्यायची आणि 2 चेन विणायचे। तर इथे आपला हा थ्रेड कनेक्ट झालेला आहे। आता आपल्याला या सेम स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचे आहेत। तर त्यासाठी हुक इन्सर्ट करून थ्रेड ओढून घ्यायचा, 2 स्टिचेस मधून हुक बाहेर काढायचं, पुन्हा एकदा रॅप करून हुक इन्सर्ट, थ्रेड ओढून घ्यायचा आणि 2 स्टिचेस मधून थ्रेड बाहेर काढायचा। यानंतर हुकवर 3 स्टिचेस शिल्लक राहतात, तर यामध्ये थ्रेड रॅप करून 3 इथून बाहेर काढायचे। तर इथे आपली ही पेटल तयार होते। आता आपल्याला 2 चेन विणायचे आणि नेक्स्ट स्टिच पासून आपल्याला प्रत्येक स्टिच मध्ये 3 डबल क्रोशे टुगेदर विणायचे आहेत। तर हुकवर थ्रेड रॅप करायचा, नेक्स्ट स्टिच मध्ये हुक इन्सर्ट करून थ्रेड ओढून घ्यायचा, 2 स्टिचेस मधून थ्रेड बाहेर काढायचा, पुन्हा रॅप करून सेम स्टिच मध्ये हुक इन्सर्ट, थ्रेड ओढून घ्यायचा, 2 स्टिचेस मधून थ्रेड बाहेर काढायचा, आणखी एक वेळा रॅप करून हुक इन्सर्ट, थ्रेड ओढायचा, रॅप करून 2 मधून बाहेर काढायचा। आता सुईवर 4 स्टिचेस आले, त्या 4 स्टिचेस मधून थ्रेड बाहेर काढायचा। यानंतर पुन्हा 2 चेनचा गॅप। असंच आता प्रत्येक स्टिच मध्ये आपल्याला एक पेटल तयार करायची। अशा पद्धतीने मी सर्व पेटल विणून घेते। या ठिकाणी मी 12 पेटल्स विणून घेतलेले आहेत। आता आपल्याला पहिल्या स्टिच मध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि हा राउंड क्लोज करून घ्यायचा आहे। तर इथे आपलं मँगो कलरच्या थ्रेडचं विणकाम सुद्धा कंप्लीट झालेलं आहे। त्यामुळे मी इथे एक चेन विणून हा थ्रेड सुद्धा कट करून घेते। इथे 2 चेनच्या गॅपमध्ये आता मी क्रीम कलरचा थ्रेड आहे त्याची स्लिप नॉट अटॅच करून घेते। या ठिकाणी आपल्याला 3 चेन विणायचे आणि आता सेम गॅपमध्ये आपण आणखी 2 डबल क्रोशे विणणार आहे। तर सुरुवातीच्या 3 चेन आणि हे 2 डबल क्रोशे असे टोटल आपले इथे 3 डबल क्रोशे काउंट करायचे। यानंतर 2 चेन आणि आता पुन्हा सेम गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशे विणणार आहे।
यानंतर पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशे विणायचे. पुन्हा पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. आणि आता नेक्स्ट 2 चेनच्या गॅपमध्ये आपला दुसरा कॉर्नर तयार होणार आहे. तर त्यासाठी इथे 3 डबल क्रोशे, यानंतर 2 चेन, पुन्हा सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. इथे ही ग्रॅनी स्क्वेअरची एक साईड आपली कंप्लीट झालेली आहे. अशाच उरलेल्या 3 साईड आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. पुन्हा नेक्स्ट 2 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे येणार आहेत. पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे. आणि आता नेक्स्ट 2 चेनच्या गॅपमध्ये आपला कॉर्नर येणार आहे. तिथे आपल्याला 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि 3 डबल क्रोशे विणायचे. इथे आपले 3 कॉर्नर तयार झालेले आहेत. आता आपल्याला चौथा कॉर्नर करायचे. तर पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. नेक्स्ट 2 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे. आणि पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये कॉर्नर. आता इथे पुन्हा आपले 2 वेळा 3 डबल क्रोशेचे सेट येणार आहे. या ठिकाणी माझा पूर्ण ग्रॅनी स्क्वेअर विणून झालेला आहे. आता आपल्याला सुरुवातीच्या ज्या 3 चेन होत्या त्यामधल्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. इथे मी एक चेन विणून हा थ्रेड कट करून घेते. तर थोडंसं स्ट्रेचिंग केल्यानंतर एकदम स्ट्रेट असं हे ग्रॅनी स्क्वेअर दिसतं. यामध्ये ब्लॉकिंगची एक प्रोसेस असते ज्यामध्ये तुम्ही हे कॉर्नर्स आहेत ते फिक्स करून अशा पद्धतीने कोणत्याही सुईला किंवा स्क्रूला अटॅच करून ठेवू शकता, तर जेणेकरून हे एकदम स्ट्रेट होतील. तर इथे मी फक्त हातानं ओढलेलं आहे हे, आणि आपला हा स्क्वेअर एकदम स्टिफ दिसतोय कारण इथे आपण हा कॉटन थ्रेड वापरलेला आहे. तर इथे 4 प्लाय ऐवजी तुम्ही 6 प्लाय किंवा 8 प्लाय जर थ्रेड वापरलात तर हा ग्रॅनी स्क्वेअर एकदम आणखी स्टिफ होऊन जाईल आणि जो तुम्ही इथे बॅग तयार करण्यासाठी वापरू शकता. इथे मला याचा बेल्ट तयार करायचा आहे. एकदम छोटी क्यूट मुलगी आहे, तिच्यासाठी हा मी छान असा क्रोशेचा बेल्ट तयार करत आहे. तर त्यासाठी इथे मी सॉफ्ट असा 4 प्लाय थ्रेड वापरलेला आहे. तर तुमच्या प्रोजेक्टनुसार तुम्ही थ्रेडचं थिकनेस ठरवू शकता. हेअर बेल्ट असल्यामुळे मी इथे थोडासा सॉफ्ट थ्रेड वापरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम क्यूट दिसतोय हा. यामध्ये तुम्ही बरेच प्रोजेक्ट करू शकता. पर्स, हेअर बेल्ट, क्रॉप टॉप्स, स्कर्ट्स, इवन पॅन्ट्ससुद्धा याच्या बनवतात. तर हा एकदम सोप्पा असा हा पॅटर्न आहे. हे स्क्वेअर एकमेकांना जॉईन करून बॅगसुद्धा आपण बनवू शकतो. तर इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही डिझाईन वापरू शकता.
तर ही ग्रॅनी स्क्वेअरची एक डिझाईन आहे. यासारख्या आणखी डिझाईन्स जर तुम्हाला पाहायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत.